ड्रीम प्रोजेक्ट म्हणून याला ओळखलं जातं. आता मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार. हा खालापूर ते सिंहगड हा टनेल 10.5 किलोमीटरचा आहे. एक 1.6 आहे आणि दुसरा 8.9 आहे. असं 10.5 किलोमीटरचे हे दोन टनेल आणि वायाडक्ट. यामध्ये हा जो टनेल आहे तो जगातला सगळ्यात रुंद टनेल इथं होतोय. 4+4 आणि एक लेन आहे ती इमर्जन्सी लेन. आणि वायाडक्ट पण जो आहे तो भारतातला सगळ्यात उंच 182 मीटरचा. त्यामुळे खऱ्या अर्थाने एक जर आपण पाहिलं तर हा एक आपण म्हणू तंत्रज्ञानाचा चमत्कार म्हणू आपण, इंजिनिअरिंग मार्वल. की अशा परिस्थितीमध्ये तिकडे जी व्हॅली आहे त्या टायगर व्हॅलीमध्ये 182 मीटरचा उंच असा वायाडक्ट आहे. तिथे 70 किलोमीटरपेक्षा जास्ती वेगाने वारे वाहतात. तिथे पूर्णपणे धुकं असतं, पाऊस असतं, वादळ वारा असतो. अशा परिस्थितीमध्ये हा चॅलेंजिंग हा प्रकल्प आहे. आणि मी या ठिकाणी आज सर्व काम पूर्णपणे हा कंप्लीट टनेल आणि आपला वायाडक्ट हे पाहिल्यानंतर 1-2 दिवसामध्ये सर्व फिनिशिंगचं काम होईल. आणि मुख्यमंत्री महोदयांनी 1 मेची तारीख दिलेली आहे. त्यामुळे त्या दिवशी याचं उद्घाटन आम्ही करू. पण या ठिकाणी मला सांगायला आनंद होईल की एवढं मोठं चॅलेंजिंग हा प्रकल्प असताना MSRDCने हे चॅलेंज स्वीकारून हा टनेल आणि वायाडक्ट पूर्ण केलेला आहे. खरं म्हणजे 2019ला ॲक्च्युअल याला मान्यता वगैरे मंजुऱ्या त्यावेळेस देवेंद्रजी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस मी MSRDC माझ्याकडे होतं. आणि उद्घाटनाच्या वेळेस देखील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आणि MSRDC आयोग आहे. आणि अतिशय पुणेकरांना आणि मुंबईकरांना वेळ वाचवणारा या टनेल आणि वायाडक्टमुळे आज आपण जर पाहिलं तर अर्धा ते पाऊण तास हा वेळ कमी होईल. आणि घाट सेक्शन जो आहे तिथली वाहतूक कोंडी पूर्णपणे दूर होईल. इंधनाची बचत होईल, वेळेची बचत होईल, प्रदूषण कमी होईल. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जसं मुंबई पुणे एक हा जो प्रकल्प त्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या संकल्पनेतून MSRDCचे तत्कालीन मंत्री आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांनी त्यावेळेस केला. आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की हा फक्त मुंबई पुणे रस्त्यामुळे जे डेली अपडाऊन लोक करू लागले. पुण्याकडे IT पार्क झाले, सर्व्हिस इंडस्ट्री आली, या ठिकाणी रिअल इस्टेट बूम झाली, मोठ्या प्रमाणावर उद्योगाला चालना मिळाली. आणि त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा हा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल रोड पहिला होता. तो भारतातला आपला पहिला ॲक्सेस कंट्रोल. नंतर आपण समृद्धी महामार्ग केला. पण या टनेलमुळे पूर्णपणे अपघात कमी होऊन जातील, वेळ वाचेल, इंधन वाचेल, प्रदूषण कमी होईल.